वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण महाट्रान्सकोच्या आणि टेक्निशियन पदासाठी इम्पॉर्टंट असे पॉवर सिस्टीमचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ रॅपिड फायर आहे. यामध्ये मागील वर्षामध्ये विचारले गेलेले इम्पॉर्टंट असे सर्व प्रश्नांचं कलेक्शन केलेलं आहे. जर आपल्याला महाट्रान्सकोच्या किंवा टेक्निशियन पदामध्ये मॅक्झिमम मार्क मिळवण्याचे असेल तर पॉवर सिस्टीम या पार्टचा चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला इम्पॉर्टंट असे प्रश्न सर्व व्हिडिओ बनवून देणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि हे सर्व प्रश्न हे खूप इम्पॉर्टंट असतील. जर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स पाहिजे असेल तर या व्हिडिओचे सर्व प्रश्नांचा अभ्यास करा आणि त्यामध्ये जे पॉईंट एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याचे नोट्स बनवा. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही लाईक करा शेअर करा म्हणत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःहून व्हिडिओला लाईक केले पाहिजे आणि सबस्क्राईब पण केले पाहिजे चांगले व्हिडिओ पाहिजे असेल तर. 21वा प्रश्न. इन्सुलेटर दॅट इज युज्ड इन लो व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन लाईन इज नोन एज. कोणते इन्सुलेटर कमी व्होल्टेज वितरणासाठी उपयोग करतात? ऑप्शन ए शॅकल टाईप, बी पेन टाईप, सी स्ट्रेन टाईप, डी आहे सस्पेन्शन टाईप. तर आपण आन्सर ऑप्शन क्रमांक ए शॅकल टाईप. लो व्होल्टेज डिस्ट्रीब्युशनसाठी शॅकल टाईप इन्सुलेटर यूज करतात. याची रेंज हे 230 ते 400 व्होल्टपर्यंत असते. याचा उपयोग डिस्ट्रीब्युशन लाईनची दिशा बदलण्यासाठी करतात किंवा याचा उपयोग लास्ट एंड जिथे डिस्ट्रीब्युशन लाईन संपते तेथे याचा उपयोग करतात. 22वा प्रश्न. द फ्यूज इज इन्स्टॉल्ड इन विच ऑफ द फॉलोविंग लाईन. फ्यूजला कोणत्या तारमध्ये स्थापित करतात? ऑप्शन ए न्यूट्रल, बी फेज, सी अर्थ, डी आहे ऑल ऑप्शन आर करेक्ट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी फ्यूज. फेज वायर. फ्यूजला फेज वायरमध्ये स्थापित करतात. फ्यूजला कधीही न्यूट्रल वायरमध्ये इन्स्टॉल करत नाही. आणि फ्यूजची रेटिंग हे ॲम्पियरमध्ये असते. 23वा प्रश्न. इम्पिडन्स रिले इज युज्ड ऑन डॅश ऑन ट्रान्समिशन लाईन. प्रतिबाधी रिले इम्पिडन्स रिलेचा उपयोग लाईनमध्ये करतात. ऑप्शन ए शॉर्ट, बी लॉंग, सी मीडियम, डी ऑल ऑफ दिस. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी मीडियम. इम्पिडन्स रिलेचा उपयोग मीडियम लाईन ट्रान्समिशनमध्ये करतात. इम्पिडन्स रिले हे एक व्होल्टेज रेजिस्टिंग ओव्हर करंट रिले आहे. 24वा प्रश्न. रिले आहे. ऑप्शन ए मेकॅनिकल स्विच, ऑप्शन बी ॲन इलेक्ट्रॉनिक स्विच, ऑप्शन सी इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच, ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी ॲन इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच. रिले हे एक इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहे. याला लो पॉवर रेटिंगची आवश्यकता असते. याचा उपयोग सिग्नलच्या माध्यमातून सर्किटला कंट्रोल करण्यासाठी करतात. 25वा प्रश्न. द स्किन इफेक्ट ऑफ द कंडक्टर इन्क्रीजेस द इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ. चालकाचा स्किन प्रभाव खालील कशामुळे वाढतो? ऑप्शन ए इंडक्टन्स ऑफ द कंडक्टर, बी रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर, सी कॅपॅसिटन्स ऑफ द कंडक्टर, डी आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. स्किन इफेक्टमुळे कंडक्टरमध्ये रेजिस्टन्स इफेक्ट वाढतो. स्किन इफेक्ट हे एक AC मध्ये होणारा एक इफेक्ट आहे. यामध्ये करंट सरफेसवर फ्लो करतो. हे इफेक्ट फ्रिक्वेन्सी वाढल्याने वाढते. याला ओव्हरकम करण्यासाठी स्टँडर्ड कंडक्टरचा वापर करतात. 26वा प्रश्न. करंट रेटिंग इज नॉट नेसेसरी इन केस ऑफ. धारा मूल्यांकन करंट रेटिंग आवश्यक नाही. ऑप्शन ए स्विच अँड आयसोलेटर, बी आयसोलेटर, सी स्विच, डी आहे सर्किट ब्रेकर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी आयसोलेटर. आयसोलेटरच्या मूल्यांकनासाठी करंट रेटिंगची आवश्यकता नाही. आयसोलेटर हे एक स्विच आहे. याचा उपयोग नॉर्मल कंडिशनमध्ये सर्किटला ऑन किंवा ऑफ करण्यासाठी वापरतात. 27वा प्रश्न. ॲज द व्होल्टेज ऑफ ट्रान्समिशन इन्क्रीजेस द व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर. व्हायरेशन व्होल्टेजमध्ये वृद्धी झाली तर चालकाच्या आयतात काय परिणाम होईल? ऑप्शन ए इन्क्रीजेस, बी डज नॉट चेंज, सी आहे डिक्रीजेस, डी आहे इन्क्रीजेस प्रपोर्शनली. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी डिक्रीजेस. ट्रान्समिशन व्होल्टेज वाढला तर कंडक्टरचा व्हॉल्यूम
कमी होईल, कारण व्हॉल्यूम ऑफ द कंडक्टर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू 1/v² असते. कंडक्टरचा व्हॉल्यूम हे व्होल्टेजच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. म्हणून आपला आन्सर येईल ऑप्शन क्रमांक सी, डिक्रीजेस. 28वा प्रश्न, रेजिस्टिंग कॅपॅसिटी ऑफ व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर इज. निर्वात परिपथ मध्ये रेजिस्टरिंग प्रतिरोध क्षमता असते. ऑप्शन इज 0, बी मॉडरेट, सी आहे लोअर ॲज कम्पेअर टू अदर, डी आहे हाय. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी हाय. रेजिस्टिंग कॅपॅसिटी ऑफ व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर उच्च हाय असते. याचा उपयोग AC किंवा DC दोन्ही प्रकारच्या सर्किटमध्ये होतो. यामध्ये मेन कॉन्टॅक्ट हे सिल्वरने बनलेले असतात आणि आर्किंग कॉन्टॅक्ट हे टंगस्टनने बनलेले असतात, कारण आर्किंग कॉन्टॅक्टमध्ये हाय हीट जनरेट होते आणि मेन कॉन्टॅक्टमध्ये लो रेजिस्टन्सची गरज असते. म्हणून मेन कॉन्टॅक्ट हे सिल्वर किंवा कॉपरने बनलेले असतात. 29वा प्रश्न, विच वन ऑफ द फ्यूज इज बिगर. ऑप्शन ए DC, बी AC, सी DC व AC, डी आहे AC अँड DC आर सेम. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए, DC. डी सर्किटमध्ये वापरले जाणारे फ्यूजची साईज मोठी असते, कारण DC करंटला इंटरप्ट नियंत्रित करणे अवघड आहे. DCच्या तुलनेत AC करंट एका सेकंदामध्ये खूप वेळा बदलते, परिणामी त्याची व्हॅल्यू 0ला पोहोचते. परंतु DCच्या केसमध्ये व्हॅल्यू कॉन्स्टंट असते आणि 0ला जात नाही. त्यामुळे येथे जास्त हीट निर्माण होते. त्यामुळे DCच्या केसमध्ये फ्यूज हे बिगर साईजचे असते. हिटिंग इफेक्टला कमी करण्यासाठी. त्यामुळे आपले आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, DC. प्रश्न क्रमांक 30, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इफेक्टिव्ह ऑफ नॉन युनिफॉर्म करंट डिस्ट्रीब्युशन इन कंडक्टर. खालीलपैकी कोणत्या प्रभावामुळे चालकामध्ये असमान धारा वितरण होते. ऑप्शन ए फेरेंट इफेक्ट, बी स्किन इफेक्ट, डी प्रॉक्सिमिटी इफेक्ट, डी आहे स्किन इफेक्ट ऑन प्रॉक्सिमिटी इफेक्ट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी, स्किन इफेक्ट अँड प्रॉक्सिमिटी इफेक्ट. स्किन इफेक्ट आणि प्रॉक्सिमिटी इफेक्ट हे चालकामध्ये असमान करंट धाराच्या प्रभावामुळे निर्माण होते. हे प्रभाव स्किन इफेक्ट हे फ्रिक्वेन्सी वाढल्याने वाढते. याला कमी करण्यासाठी हॅलो कंडक्टर किंवा स्टँडर्ड कंडक्टरचा वापर करून आपण स्किन इफेक्ट कमी करू शकतो. प्रश्न क्रमांक 31, टू इन्क्रीज द पॉवर ट्रान्सफर कॅपॅसिटी ऑफ अ लॉंग ट्रान्समिशन लाईन वी शुल्ड. दीर्घ संचलन लाईनची विद्युत अंतरण क्षमता वाढवण्यासाठी काय करावे लागेल. ऑप्शन ए इन्क्रीजेस द रेजिस्टन्स, बी इन्क्रीजेस द ट्रान्समिशन व्होल्टेज, सी इन्क्रीजेस द रिॲक्टन्स, डी आहे बोथ बी अँड सी. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी, बोथ बी अँड सी. इन्क्रीजेस द ट्रान्समिशन व्होल्टेज आणि इन्क्रीजेस द लाईन रिॲक्टन्स. ट्रान्समिशन व्होल्टेज वाढून आणि रिॲक्टन्स कमी करून पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी ऑफ लॉंग ट्रान्समिशनची वाढू शकतो. पॉवर ट्रान्समिशन इज इक्वल टू व्होल्टेजचा स्क्वेअर आणि रिॲक्टन्सचा स्क्वेअर असते. P इज इक्वल टू V² भागिले Z² असते. म्हणून आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 33, इन द ॲनालिसिस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन विच ऑफ द फॉलोइंग इज निग्लेक्टेड. लघु परेशान लाईनमध्ये विश्लेषणमध्ये काय सोडतात. ऑप्शन ए I²R, बी कॅपॅसिटन्स, सी सिरीज इम्पिडन्स, डी आहे ऑल ऑफ द अबव. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी कॅपॅसिटन्स. शंट कॅपॅसिटन्स शॉर्ट ट्रान्समिशन लाईन ॲनालिसिस करण्यासाठी निग्लेक्ट करतात. जनरली शॉर्ट ट्रान्समिशन लाईन हे 80 किलोमीटरची लाईन असते. ट्रान्समिशन लाईनची लेंथ कमी असते आणि यामध्ये व्होल्टेज आणि करंट वेव्ह हे लाईटच्या स्पीडमध्ये म्हणजेच 3 × 10⁻⁸
मीटर पर सेकंद या स्पीडने ट्रॅव्हल करतात. त्यामुळे लाईन शॉर्ट असल्यामुळे याचा इफेक्ट जास्त होत नाही. त्यामुळे इथे कॅपॅसिटी इफेक्टचा परिणामही पण कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे शॉर्ट ट्रान्समिशनच्या कॅल्क्युलेशनसाठी शंट कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू निग्लेक्ट करतात. 34वा प्रश्न, द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ड्यू टू द ओपन सर्किट फॉल्ट बिकम. खुल्या परिपथ दोषाच्या कारणामुळे प्रतिरोधचा मान होईल. ऑप्शन ए इन्फानाइट, बी 0, सी युनिटी, डी डबल. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए इन्फानाइट. ओपन सर्किट फॉल्टमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्फानाइट होते, कारण यामध्ये करंटची व्हॅल्यू 0 म्हणजे 0 असते. 35वा प्रश्न आहे, इन ACSR कंडक्टर स्टील इज युज्ड. ACSR कंडक्टरमध्ये स्टील वापरतात. ऑप्शन ए कॉम्पेन्सेटिंग स्किन इफेक्ट, बी न्यूट्रलायझिंग द प्रॉक्सिमेट इफेक्ट, सी रिड्युसिंग द लाईन इंडक्टन्स, डी आहे इन्क्रीजिंग द टेन्साईल स्ट्रेंथ. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ. ACSR कंडक्टरमध्ये कंडक्टरची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी स्टीलचा यूज करतात. ACSR म्हणजेच ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड. या कंडक्टरमध्ये स्टीलला कंडक्टरच्या मध्यभागी सेंटरला यूज करतात आणि त्याच्यावर स्टँडर्ड कंडक्टर ॲल्युमिनियमचे कंडक्टर यूज करतात. 36वा प्रश्न, द कॉपर लोड इन ट्रान्समिशन सिस्टम इज कन्सिडर्ड. ट्रान्समिशन सिस्टीममध्ये तांबे लोड विचारात घेतात. ऑप्शन ए 1/v², बी आहे v/2, सी आहे 1/v², डी आहे v². तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी 1/v². ट्रान्समिशन लाईनमध्ये कॉपर लोड हे 1/v² इंटू cos² असते. म्हणजेच कॉपर लोड इज इक्वल टू 1/v² असते. ट्रान्समिशन लाईनमध्ये कॉपर लोड हे व्होल्टेजच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. जेवढे ट्रान्समिशन व्होल्टेज जास्त असेल तेवढा कॉपर लोड कमी असते. प्रश्न क्रमांक 37, बकॉज रिले आहे. ऑप्शन ए ॲन इलेक्ट्रॉनिक रिले, बी मेकॅनिकल रिले, सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले, ऑप्शन डी आहे गॅस ऑपरेटेड रिले. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी गॅस ऑपरेटेड रिले. बकॉज रिले हे गॅस ऑपरेटेड रिले आहे. बकॉज रिलेचा उपयोग कॉन्झर्वेटर टाईप ऑइल ट्रान्सफॉर्मरमध्ये करतात. बकॉज रिले हे ट्रान्सफॉर्मरला इन्सिफिशियंट फॉल्ट, इंटरनल इन्सिफिशियंट फॉल्टपासून प्रोटेक्ट करतात. प्रश्न क्रमांक 38, व्हॉट इज द मिनिमम परमिसिबल साईज ऑफ अर्थ कंडक्टर. भूमिगत चालकाचा आकार किती असला पाहिजे. ऑप्शन ए 6² mm, बी आहे 9² mm, डी ऑप्शन क्रमांक सी आहे 13² mm, ऑप्शन डी आहे 11² mm. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए 6² mm. अर्थ कंडक्टर कमीत कमी 6² किमी किंवा 3 SWG असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 39, अमॉंग द फ्लोविंग स्टेटमेंट इज 1 is ट्रू. खालीपैकी कोणते कथन सत्य आहे. ऑप्शन ए AC ट्रान्समिशन इज मोर इफिशियंट, बी DC ट्रान्समिशन इज मोर इफिशियंट, सी बोथ आर इक्वल इफिशियंट, डी आहे लो व्होल्टेज DC ट्रान्समिशन इज मोर इफिशियंट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी DC ट्रान्समिशन इज मोर इफिशियंट. DC ट्रान्समिशन हे मोर इफिशियंट असते कारण DC मध्ये लॉसेस कमी होतात. आज DC ट्रान्समिशनचा महत्त्व वाढलेले आहे कारण यामध्ये स्किन इफेक्ट, कोरोना इफेक्ट, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इफेक्ट एक्सेट्रा सर्व इफेक्ट खूप कमी होतात. ट्रान्समिशनमध्ये फक्त दोन कंडक्टर असतात, परंतु AC मध्ये 3 कंडक्टरची आवश्यकता असते. परंतु DC हे सर्व असून सुद्धा DCचा वापर कमी होतो कारण प्रश्न क्रमांक 40, द लाइटिंग अरेस्टर जोडतात. ऑप्शन ए इन सिरीज विथ लाईन, बी बिटवीन द लाईन अँड अर्थ, सी टू द पोल नियर द लाईन, डी आय नन ऑफ दिस.
तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी, बिटवीन द लाईन अँड अर्थ. LA लाइटिंग अरेस्टर हे एक डिव्हाइस आहे जे सबस्टेशनमध्ये किंवा ट्रान्समिशन लाईनमध्ये यूज करतात. हे ट्रॅव्हलिंग वेव्हपासून इक्विपमेंटला प्रोटेक्शन देते आणि लाइटिंग अरेस्टर हे ॲबनॉर्मल व्होल्टेज आणि लाइटिंग स्ट्रोकला ग्राउंड करते विदाऊट कोणत्याही ट्रान्समिशन सप्लायवर प्रभाव न पडता. याला पॅरललमध्ये जोडतात म्हणजेच याला लाईन बिटवीन लाईन अँड अर्थ कंडक्टरमध्ये जोडतात. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडत असेल आणि याच्यातील प्रश्न आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, वारंवार एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा चांगला अभ्यास करा आणि जे पॉईंट यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत ते पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या, नोट करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग.